चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे कॅनिझारो रिॲक्शन। आणि हा जो टॉपिक आहे आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा। आता लक्षात घ्या, हा जो टॉपिक आहे टॉपिकचं नाव आहे कॅनिझारो रिॲक्शन। आता ही कॅनिझारो रिॲक्शन ऍक्च्युअल होती कशी, या ठिकाणी दिले बेटा दोन फॉर्म अल्डिहाइड घेतलेत आणि इन द प्रेझेन्स ऑफ NaOH त्याच्यापासून तयार झालाय आपल्याकडे कोण रे बेटा, सोडियम फॉर्मेट आणि मिथेनॉल। तर ही रिॲक्शन दिसती तेवढी सोपी नाहीये, याचा ऍक्च्युअल मेकॅनिझम बघू, ही रिॲक्शन होती कशी बेटा। आता या ठिकाणी दोन काय आहेत, HC डबल बॉन्ड, H म्हणजे फॉर्म अल्डिहाइड आहे, त्याच्यामधला पहिला फॉर्म अल्डिहाइड घेऊ बेटा आपण HC डबल बॉन्ड O आणि इथं काय बेटा H आहे। प्लस काय करतो बेटा आपण, लक्ष द्या, या ठिकाणी जो NaOH आहे हा NaOH काय असतो बेटा, लक्षात घ्या, NaOH याचं काय करायचं, हिट्रोलायसिस केल्याच्या नंतर Na प्लस प्लस OH काय होतो मायनस। जो मायनस झाला बेटा तो मायनस घ्यायचा आहे। आता जो मायनस असतो OH तो कशा पद्धतीने लिहिता येईल बेटा, लक्ष द्या इकडे, या ठिकाणी 1 2 3 4 त्याच्यानंतर 5 हा काय 6 असे काय आहेत, त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत। ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्या कारणामुळे हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होतो। आणि या ठिकाणचा जो कार्बोनिल कार्बन आहे, कोण आहे बेटा, हा कार्बोनिल कार्बन। आता लक्षात घ्या, जनरली काय म्हणतो बेटा आपण याला, कार्बोनिल कार्बन म्हणजे आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज, आणि इथं चार्ज असतो बेटा तुमचा कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज। आता काय होतं बेटा, लक्ष दे, सिंपल आहे, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे या ठिकाणी असा अटॅक करतो, अटॅक केल्याच्या नंतर इथला असा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो बेटा। आणि हा जर बॉन्ड ब्रेक झाला त्याच्यापासून जो आपल्याला ही जी रिॲक्शन पाहायला भेटते बेटा, ही रिॲक्शन रिव्हर्सिबल पाहायला भेटते। आणि याच्यापासून जो प्रोडक्ट पाहायला भेटतो तो असा बेटा, हा H ला H जशाला तसा, लक्षात घ्या बेटा, H ला H जशाला तसा, हा C या ठिकाणी O, त्याच्यानंतर बेटा या ठिकाणी H जशाला तसा, आणि हा O बॉन्ड H। थोडस लक्ष द्या, या ठिकाणचा जो O आहे बेटा, हा 1 2 3 4 5 आणि 6 याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे राजा। कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज। आता काय होत असतं बेटा माहिती आहे का, ही जी कॉन्सेप्ट ही अनस्टेबल कॉन्सेप्ट आहे। अनस्टेबल हा काय आहे, स्पेसिस तयार झालेला आहे। या ठिकाणी जो ऑक्सिजन आहे याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे। आणि या ठिकाणी काय व्हायला बेटा, या अशी कंडिशन असल्यामुळे अनस्टॅबिलिटी येते। आता या ठिकाणी काय केलेले तर दोन C डबल बॉन्ड OH घेतलेले आपण, त्यापैकी काय करतो बेटा, या ठिकाणचा दुसरा फॉर्मल्डिहाइड आपण या ठिकाणी घेतो। आणि घेतल्याच्या नंतर काय होतं बेटा, लक्षात घे, इथं लक्ष दे बेटा, HC डबल बॉन्ड O आणि इथं आहे बेटा तुमच्याकडे H, अशा पद्धतीने आहे। थोडस लक्ष द्या कॉन्सेप्ट काय आहे। आता या ठिकाणी एक तरी आपल्याला काय करणे, H किंवा OH काढून देणे, परंतु इथं जर पाहिलं तर इथला हायड्रोजन बी असेल किंवा OH बी असेल तर गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून दोघं पण नाहीत। परंतु काय व्हायलंय, आपण दुसऱ्या बाजूला इथं काय घेतलाय, हा दुसरा कार्बोनिल कंपाऊंड घेतलाय। आणि या कार्बोनिल कंपाऊंड घेतल्या कारणामुळे ऑब्विसली या ठिकाणी कोण आहे बेटा, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं कोणता चार्ज आहे, पार्शियली निगेटिव्ह चार्ज आहे। तर काय होतं माहितीये का, या ठिकाणचा जो हा ऑक्सिजन आहे इथून स्वतः 1 2 इलेक्ट्रॉन देऊन एक बॉन्ड तयार करून घेतो। बॉन्ड तयार केल्याच्या नंतर या कार्बनची व्हॅलन्सी व्हायली बेटा टोटल किती, या कार्बनची व्हॅलन्सी व्हायली 5, आणि 5 जर ह्या कार्बनची व्हॅलन्सी होत असेल तर ऑब्विसली काय होणार आहे, एक कुठला तरी बॉन्ड तुटणार आहे। मग या साईडचा तर तुटणार नाही, कारण या ठिकाणी कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह। म्हणून हा हायड्रोजन विचार करतो की हे इलेक्ट्रॉन घेतले जर मी तर माझ्यावर निगेटिव्ह चार्ज येणार, आणि या ठिकाणी कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह। तर याच्या पासून एक नवीन कॉन्सेप्ट होईल बेटा। आता लक्षात घ्या, या ठिकाणचे हे दोन इलेक्ट्रॉन आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन, हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे येतात बेटा, या हायड्रोजन कडे येतात। आणि हायड्रोजनवर चार्ज येतो बेटा निगेटिव्ह चार्ज, आणि हायड्रोजन जो आहे इलेक्ट्रॉन रिच सेंटर होतं बेटा। काय होत असतं, इलेक्ट्रॉन रिच सेंटर, आणि इलेक्ट्रॉन रिच सेंटर झाल्यामुळे हे अट्रॅक्ट होतं बेटा कोणत्या चार्ज कडे, पॉझिटिव्ह चार्ज कडे। म्हणजेच लक्षात घ्या, हायड्रोजन कधीही गुड लिव्हिंग ग्रुप नाहीये, परंतु या ठिकाणी कोण घेतल्यामुळे बेटा, हा C डबल बॉन्ड O इथं जो पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून इलेक्ट्रॉन घेतले आणि अटॅक केला बेटा कोणाकडं, अटॅक केला या कोणावर बेटा, कार्बोनिल कार्बनवर। आणि इथला बॉन्ड पुन्हा काय होतो, असा ब्रेक होतो। आणि लक्षात घ्या, नवीन असा एक
नवीन असा एक कॉन्सेप्ट तयार होतो. तो कॉन्सेप्ट काय आहे लक्षात घ्या. इथं काय व्हायला, हायड्रोजन कोण ऍड करायला बेटा, हा फॉर्माल्डिहाइड. हायड्रोजन कोण द्यायला, हा द्यायला बेटा. म्हणजेच एक हायड्रोजन द्यायला, एक हायड्रोजन घ्यायला. म्हणून या ठिकाणी एकाचं व्हायला रिडक्शन, एकाचं व्हायला ऑक्सिडेशन. मग या रिएक्शन मध्ये जर पाहिलं तर सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या ठिकाणी होतं बेटा. लक्षात घे, सिंपल आहे. या ठिकाणी पण तुम्हाला काय दिसायलंय, सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पाहायला भेटेल. प्रकरतेन जर पाहायचं असेल तर पुढे पाहायला भेटेल बेटा. लक्ष दे. आता इथं जो तयार झालाय तो असा बेटा, एच सी डबल बॉन्ड ओ, ओ बॉन्ड काय बेटा एच आहे. थोडस लक्षात घ्या. याला म्हणायचं कोण रे बाबा, याला म्हणायचं फॉर्मिक ऍसिड. काय म्हणायचं, फॉर्मिक ऍसिड याचं नाव आहे. आणि दुसरा जो तयार झाला बेटा, दुसरा जो तयार झाला असा लक्षात घ्या, सी एच एच आणि एच आणि इथे बेटा ओ, 1 2 3 4 5 6. थोडस लक्ष द्या. हा तयार झालाय बेस आणि हा तयार झालाय ऍसिड. लेविस थेरीनुसार, त्याच्यानंतर कोणते बेटा, लेविस थेरी आहे, ब्रोनेस्टेड लोरी थेरी आहे. या थेरीनुसार काय आहे बेटा, तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की तुमचा जो कोण आहे फॉर्मिक ऍसिड जो असेल तो काय करतो, प्रोटॉनला डोनेट करतो आणि बेस काय करत असतो, प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतो. मग काय करतो बेटा लक्षात घ्या. इथं कॉन्सेप्ट काय आहे, या ठिकाणचा जो कोण आहे Na+ आहे, तो Na+ या ठिकाणी लिहून घेतो बेटा मी, Na+. बघा कशा पद्धतीने ही रिएक्शन होते बेटा. आता काय होतं बेटा माहितीये का, हा जो तुमचा कोण आहे निगेटिव्ह म्हणजे बेस, कोणाला ऍक्सेप्ट करतो बेटा, या कोणाला ऍक्सेप्ट करतो, हायड्रोजनला. हायड्रोजनला ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर हा हायड्रोजन काय करतो, या ठिकाणचा बॉन्ड असा ब्रेक करतो बेटा. बॉन्ड ब्रेक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे या ऑक्सिजन कडे पहिलेच किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 आणि 2 आलेले, पुन्हा किती झाले, 6. म्हणून हा शांत न बसता काय करतो बेटा, या सोडियमवर असा अटॅक करतो आणि इथून तयार होतो बेटा तुमचा सी डबल बॉन्ड ओ Na आणि ह्या काय घेतो बेटा, हा एच. आता थोडस लक्षात घ्या, 2 कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला. आता एकानं काय केला बेटा, एच घेतलाय, एकानं काय केला, आता याच्यापासून जो एकानं काय केला, हा एच घेतला म्हणून हा झाला बेटा CH3OH आणि प्लस, आणि दुसऱ्यानं काय केला, एच दिलाय म्हणजेच काय व्हायला बेटा, इथं CH3, इथं लक्षात घ्या HC डबल बॉन्ड ONA हा आहे बेटा तुमचा मायनस आणि हा काय बेटा तुमचा प्लस. अशा पद्धतीनं हा झाला तुमचा कोण रे बेटा, हा झाला सोडियम फॉर्मेट, हा झाला मिथेनॉल. परंतु एक कॉन्सेप्ट अजून लक्षात ठेवायची, या ठिकाणी व्हायला बेटा काय रे राजा, या ठिकाणी व्हायला रिडक्शन आणि या ठिकाणी व्हायला बेटा काय, या ठिकाणी व्हायले ऑक्सिडेशन. आणि हे कसं व्हायलंय, सेल्फ व्हायलंय. कसं व्हायलंय बेटा, सेल्फ. आणि त्याच्यापासून तयार होतो मिथेनॉल. आणि इथं आहे बेटा सोडियम काय, सोडियम फॉर्मेट. अशा पद्धतीने हे आहे मेकॅनिझम काय बेटा, कॅनिझारो रिएक्शनचं मेकॅनिझम. कोणाचं मेकॅनिझम बेटा, कॅनिझारो रिएक्शनचं मेकॅनिझम आहे. कळतंय का, कळतंय का, ओके. जर तुम्हाला रिएक्शन व्यवस्थित समजली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.